हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत EVS 2 चा फर्स्ट लेसन व्हॉट इज हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे काय हे आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. तर या लेसन मध्ये आपण 4 मुद्दे बघणार आहोत. ते टॉपिक्स काय आहेत? 1.1 हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे काय? तर अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. म्हणजे की पास्ट म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना. इव्हेंट्स म्हणजे घटना. ज्या घटना भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल जे आपल्याला माहिती देतं त्या शास्त्राला इतिहास असं म्हटलं जातं. सेकंड टॉपिक बघणार आहोत आपण द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. इतिहासाची शास्त्रीय पद्धत काय आहे ते आपण बघणार आहोत. 1.3 थर्ड टॉपिक आहे हिस्ट्री अँड अस. इतिहास आणि आपण. आणि फोर्थ टॉपिक आहे 1.4 द पास्ट अँड द फ्युचर. पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. चला आपण आता फर्स्ट टॉपिक बघूयात. 1.1 हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे इतिहास. अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना सांगणारे, घटनांचे ज्ञान करून देणारे, माहिती करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास. लास्ट इयर इन स्टँडर्ड 4 वी स्टडीड द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड हिज मिशन ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज. आपण मागच्या वर्षी 4थ्या इयत्तेमध्ये 4th स्टँडर्डमध्ये काय बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं चरित्र आणि त्यांनी स्वराज्य स्थापना कशी केली, त्यांचं ध्येय कसं पूर्ण केलं, स्वराज्य स्थापनेचे कार्य कसं केले याचा आपण अभ्यास केला. द टाइम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज वॉज अबाउट 400 years बिफोर नाऊ और इन द अदर वर्ड्स द टाइम 400 years अगो. बिफोर म्हणजे पूर्वी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्थ म्हणजे जन्मापूर्वीचा जो काळ आहे तो 400 वर्ष आधीचा आहे आणि यालाच आपण सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ, 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणतो. फॉर अवर कन्व्हिनियन्स वी डिवाइड टाइम इन डिफरंट वेज. कन्व्हिनियन्स म्हणजे आपल्या सोयीसाठी. कन्व्हिनियन्स म्हणजे सोय. आपल्या सोयीसाठी आपण हा जो टाइम आहे, हा जो काळ आहे तर तो वेगवेगळे त्याचे भाग पाडलेले आहेत. आपण त्याला डिवाइड केलेला आहे. ऑफन वी यूज वर्ड्स लाईक नाऊ, सम टाइम अगो, आफ्टर सम टाइम, और टुडे, यस्टरडे, टुमॉरो, और दिस इयर, नेक्स्ट इयर, एक्सेट्रा. आपण पुष्कळदा असे शब्द वापरतो. नाऊ म्हणजे आत्ता, सम टाइम अगो काही वेळापूर्वी, आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर सम टाइम म्हणजे काही वेळानंतर, किंवा टुडे म्हणजे आज, यस्टरडे म्हणजे काल, टुमॉरो म्हणजे उद्या, किंवा दिस इयर म्हणजे या वर्षी, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. असे शब्द आपण पुष्कळदा वापरत असतो. व्हेन वी यूज दीज वर्ड्स वी आर ऍक्च्युअली मेजरिंग टाइम इन अवर माइंड. म्हणजे आपण जेव्हा हे शब्द म्हणत असतो तेव्हा आपण मनातल्या मनातच काळ मोजत असतो, टाइम मोजत असतो. म्हणजे आपण म्हटलं काल की आपल्याला लगेच लक्षात येतं आपण काल काय काय केलं होतं. किंवा उद्या, उद्या म्हटलं की आपल्याला उद्या काय करायचं आहे, खेळायला जायचंय, शाळेत जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. नाऊ, टुडे अँड दिस इयर आर टर्म्स दॅट इंडिकेट द प्रेझेंट. नाऊ म्हणजे आत्ता, टुडे म्हणजे आज, दिस इयर म्हणजे या वर्षी. तर हे शब्द आहेत ते आपल्याला प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ दाखवतात, दर्शवतात. सम टाइम अगो काही वेळापूर्वी, यस्टरडे काल, अँड लास्ट इयर मागच्या वर्षी, आर टर्म्स दॅट इंडिकेट द पास्ट. ठीक आहे, काही वेळापूर्वी, काल किंवा मागच्या वर्षी. तर हे शब्द आपल्याला पास्ट म्हणजे भूतकाळ दाखवतात. आफ्टर सम टाइम, टुमॉरो अँड नेक्स्ट इयर आर वर्ड्स दॅट इंडिकेट द फ्युचर. आणि आफ्टर सम टाइम म्हणजे काही वेळानंतर, टुमॉरो म्हणजे उद्या, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. हे शब्द आपल्याला फ्युचर म्हणजे भविष्यकाळ आपला येणारा काळ दाखवतात, दर्शवतात.
द टाइम दॅट हॅज ऑलरेडी गॉन बाय इज द पास्ट. पूर्वी घडून गेलेला जो काळ आहे तर त्याला भूतकाळ असं म्हटलं जातं. द टाइम दॅट वी आर इन नाऊ इज द प्रेझेंट. आत्ता आपण ज्या काळामध्ये आहोत त्याला प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळ असे म्हणतात. द टाइम दॅट इज येट टू कम इज द फ्युचर. आणि आपला जो येणारा काळ आहे त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. The past includes many events that have already taken place. तर भूतकाळामध्ये बऱ्याचशा घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर 10 years old today, it means that the event of your birth happened 10 years ago in the past. म्हणजे जर तुम्ही आता असे 10 वर्षाचे असाल तर 10 वर्षांपूर्वी त्याच दिवशी तुमचा जन्म झाला असेल तर तो भूतकाळ आहे. पास्ट म्हणजे काय? भूतकाळ आहे, घडून गेलेला काळ आहे. सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाऊ दॅट इज इन फ्युचर यू विल बी 20 years ओल्ड. आणि त्याचप्रमाणे अजून 10 वर्षांनी तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे असाल, ठीक आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये आजपासून 10 वर्षांनी तुम्ही 20 वर्षाचे झालेला असाल. द टाइम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे ऑफ युअर बर्थ इज युअर पास्ट. द पास्ट इन द लाईफ ऑफ अ पर्सन. म्हणजे आत्ता तुम्ही हे 10 वर्षाचा आहात आणि हा तुमच्या जन्माचा काळ. तर याच्यामधले जे वर्ष आहेत सगळी, तर ती सगळी तुमच्या भूतकाळामध्ये येतात. तुमच्या आयुष्यातल्या भूतकाळामध्ये ते येतात. The science that tries to understand past events is called history. आणि मग हे जे शास्त्र आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भूतकाळामधल्या घडलेल्या घटनांची माहिती मिळते, तिचं ज्ञान मिळतं आणि त्या समजून घेता येतात, तर त्याला म्हणतात हिस्ट्री म्हणजेच भूतकाळ. द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. आता आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत की इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं का? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. ओके, जो घडून गेलेला काळ आहे, आजपासून जो मागचा काळ आहे सगळा, तो आहे पास्ट म्हणजेच भूतकाळ. आत्ता आपण जे शिकत आहोत, जे काही करत आहोत, तो आपला आत्ताचा आहे प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळ. आणि उद्या येणारा जो काळ आहे तर तो आहे भविष्यकाळ. आणि भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची आपल्याला जे माहिती देते त्या शास्त्राला म्हणतात हिस्ट्री, इतिहास. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण इतिहासाची शास्त्रीय पद्धत बघणार आहोत. इन स्टँडर्ड 3rd and 4th as a part of environmental studies we have become acquainted with various sciences. तर 3री आणि 4थी मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे परिसर अभ्यास, तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शास्त्र शिकायला भेटत आहेत. अक्वेंटेड म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल दीज सायन्सेस इज दॅट देअर फॅक्ट्स ऑर इव्हिडन्स कॅन बी टेस्टेड इन एक्सपेरिमेंट्स विच कॅन बी रिपीटेड एनिवेअर एनी टाइम. तर या सगळे जे शास्त्र आपल्याला माहिती झालेले आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? स्पेशल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य काय आहे की त्याच्यामध्ये जे सांगितलेले फॅक्ट्स आहेत किंवा त्यांचे जे इव्हिडन्स म्हणजे त्यातले जे पुरावे आहेत तर ते आपण एक्सपेरिमेंट्स म्हणजे प्रयोगाद्वारे आपण कितीही वेळा पुन्हा पुन्हा, रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ते टेस्ट करू शकतो, चेक करू शकतो की ते बरोबर आहेत की नाहीत. The method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called the scientific method. तर ही जी मेथड आहे, ही जी पद्धत आहे की आपण वेगवेगळ्या टेस्ट करून
तो जो पुरावा आहे, एव्हिडन्स म्हणजे पुरावा आहे, तर तो रिलायबल म्हणजे काय, की विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही. तर हे जे तपासून बघण्याची जी पद्धत आहे तर त्याला म्हणतात सायंटिफिक मेथड, म्हणजे शास्त्रीय पद्धत. म्हणजे कोणीही म्हटलं की हा जो दगड आहे हा इतक्या इतक्या वर्षापूर्वीचा आहे, तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला जात नाही. त्या दगडाची वेगवेगळ्या प्रकारे टेस्ट केली जाते. खरंच तो जुना आहे का, कोणाच्या काळामधील आहे का, असं चेक केलं जातं आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि यालाच म्हणतात सायंटिफिक मेथड, शास्त्रीय पद्धत. There are many things that happened since our birth that we may not know about. आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. However, our grandparents or parents or other often tells us amazing stories of our childhood. मग आपले आजी आजोबा, आपले आई वडील किंवा आपल्या परिवारातील इतर लोक आपल्या लहानपणीच्या अमेझिंग म्हणजे गमती जमतीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. दोज स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरी. त्या त्यांच्या आठवणीत असतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्या आजी आजोबा सांगायचे, हा असा बोलायचा, असा चालायचा, असा खेळायचा, हो ना, अशा आपल्याला त्या गोष्टी सांगत असतात. However, when different people tells us about the same event, we find differences in their narration. मग आता ही वेगवेगळी लोक आपल्याला काही गोष्टी सांगतात, एखाद्या घटनेबद्दल सांगतात, पण ते सांगताना नॅरेशन म्हणजे ते जे वर्णन करून सांगतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस म्हणजे फरक आढळतात. म्हणजे आजी आजोबा सांगतील त्याच पद्धतीने आपले आई वडील सांगतीलच असं काही नाही, ते वेगळ्या पद्धतीने सांगतील. अजून आपल्या दादा आहे किंवा आपले मामा मामी, आपले अजून इतर रिलेटिव्ह आहेत, तर ते काय करतील, ते वेगळ्या पद्धतीने सांगतील. मग आपल्याला काय होतं, कन्फ्युजन होतं की नक्की खरं काय आहे. इट मेक अस वंडर विच वन इज राईट. हो ना, ह्याच्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं की ह्यातलं आता आपण नक्की खरं कोणतं समजावं. वी नीड टू एक्झामाइन द डिटेल्स ऑफ इच नॅरेशन केअरफुली टू डिसाइड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट्स. आणि मग आपल्याला खरं जर जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टीचा आपण बारकाईने विचार करतो, त्याचं परीक्षण करतो. एक्झामाइन म्हणजे परीक्षण करणे, की खरं काय आहे हे आपण शोधून काढतो. It is not possible to conduct experiments to recreate the events that have happened in the past. आता भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत तर त्या परत रिक्रिएट, आपण त्या परत तयार करू शकत नाही जसंच्या तशा. ओके, therefore the method of presenting history is different from that of other sciences. आणि म्हणून इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी असते. प्रेझेंटिंग हिस्ट्री म्हणजे इतिहास मांडणे, इतिहास सांगणे. इवन सो हिस्ट्री युजेस द सायंटिफिक मेथड ॲट एव्हरी स्टेज, नेमली व्हाईल लुकिंग फॉर अँड कलेक्टिंग इव्हिडन्स, एक्झामायनिंग द इव्हिडन्स अँड व्हाईल पुटिंग इट टुगेदर. आणि तरीही पुरावा जुळवण्यासाठी, वाईल पुटिंग इट टुगेदर म्हणजे एकत्र ठेवण्यासाठी किंवा कलेक्टिंग, पुरावा गोळा करण्यासाठी, त्याचं परीक्षण करण्यासाठी इतिहासामध्ये सायंटिफिक मेथडच, शास्त्रीय पद्धतच वापरली जाते. व्हेन रिक्वायर्ड हेल्प इज ऑल्सो टेकन फ्रॉम अदर सायन्सेस. आणि गरज पडली तर इतर शास्त्रांची सुद्धा मदत घेतली जाते. दॅट इज व्हाय हिस्ट्री इज कन्सिडर्ड टू बी अ सायंटिफिक डिसिप्लिन. आणि म्हणून इतिहास हे एका शास्त्रीय पद्धतीने ठरवलं जातं, सांगितलं जातं. हिस्ट्री इज नॉट रिटन सोलली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन. इतिहास हा कधीही कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना, की असं घडलं असेल, तसं घडलं असेल, असा इतिहास लिहिला जात नाही. त्यातले पुरावे तपासून हे असंच घडलंय असं सांगितलं जातं ठामपणे. एन्शियंट ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर्स, स्कल्पचर्स, pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, traditional stories and songs remembered over many generations, etc. are the sources of history. मग एन्शंट ऑब्जेक्ट, एन्शंट म्हणजे प्राचीन, जुन्या काळातल्या वस्तू. स्ट्रक्चर्स म्हणजे वास्तू, जे बांधलेले आहेत मोठे मोठे लेणी वगैरे ते. स्कल्पचर्स, पॉट्स भांडे आहेत, तिथले जे कॉइन्स नाणे आहेत.
इन्स्क्रिप्शन्स, दगडावरती कोरीव काम केलेले आहेत, कॉपर प्लेट्स, ताम्रपट म्हणजे तांब्याच्या भांड्यावर किंवा तांब्याच्या एका पट्टीवर जे लिहून ठेवलेलं आहे, बुक्स म्हणजे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, मनुस्क्रिप्ट्स म्हणजे हाताने हस्तलिखित लिहिलेले काही गोष्टी आहेत, ट्रॅडिशनल स्टोरीज ज्या परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितल्या गेलेल्या गोष्टी, किंवा त्यांची जी लोकगीते आहेत, तर ते इतिहासाची साधने आहेत. इतिहास या गोष्टींच्या आधारावरती लिहिला जातो. इथे आपल्याला ह्या फोटोमध्ये दिसत आहेत बघा, या पिक्चरमध्ये दिसत आहेत, ही जुन्या काळामधले अशी भांडी असायचे, त्याच्यावरून शोध लावला जायचा ही कुणाच्या काळामध्ये बनलेली भांडी आहेत. ही नाणी आहेत, कॉइन्स म्हणजे नाणी, म्हणजे आजच्या आपण रुपईज म्हणतो, 1 रुपया 10 रुपयाचे जे कॉइन आहे ते आहे. त्यानंतर हे ताम्रपट, कॉपर प्लेट, त्याच्यावर असं लिहून ठेवलेलं असायचं. हे ग्रंथे, हे मनुस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित, हाताने लिहिलेले कागद आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यावरून आपल्याला इतिहासाची कल्पना मिळू शकते. तर ह्याचे द सोर्सेस ऑफ हिस्ट्री आर ऑफ 3 टाइप्स. तर इतिहासाची जी साधने आहेत तर ती 3 प्रकारची आहेत. एक मटेरियल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस म्हणजे भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे आपल्या आजूबाजूला जे दगडांवरती कोरीव काम केलेलं वगैरे आहे तर त्याला म्हणतात मटेरियल, भौतिक, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आपल्याला साधने भेटतात त्याच्यावरून. रिटन सोर्सेस म्हणजे जे लिहून ठेवलेली साधने आहेत ती, म्हणजे जसे बुक्स, हस्तलिखिते, मनुस्क्रिप्ट्स. ओके. त्यानंतर ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस म्हणजे मौखिक, म्हणजे जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे आलेले आहेत, जे तोंडी गोष्टींच्या किंवा गाण्यांच्या मार्फत आलेले आहेत, तर त्याला म्हणतात ओरल सोर्सेस. In order to find out what happened in the past and how it happened, evidence available from all these sources is collected and thoroughly examined to determine its reliability. तर इतिहास कसा घडला, केव्हा घडला, कसा घडला, तर हे समजून घेण्यासाठी या तिन्ही सोर्सेसमधून माहिती मिळवली जाते आणि त्याची कसून तपासणी केली जाते. म्हणजे खूप साऱ्या टेस्ट करून, इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करून मग तिची सत्यता काय आहे ती पडताळली जाते, टेस्ट केली जाते. विथ द हेल्प ऑफ द एव्हिडन्स दॅट स्टँड्स दिस टेस्ट, past events are put in a proper sequence and a historical account is written. आणि मग या पुराव्यांच्या आधारे त्या सगळ्या टेस्ट करून मग इतिहासामध्ये या घटना कोणत्या घटनाक्रमाने घडलेल्या आहेत तर त्याची योग्य जुळवणी केली जाते आणि मग इतिहास लिहिला जातो. दिस इज द सायंटिफिक मेथड आणि यालाच इतिहासाची शास्त्रीय पद्धत असं म्हटलं जातं. 1.3 हिस्ट्री अँड अस. भूतकाळ आणि आपण. द स्टडी ऑफ सायन्स हेल्प अस टू फाइंड द आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स. तर शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज द प्रॉब्लेम्स ऑफ डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, पोल्युशन एक्सेट्रा अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन्स. तर एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे परिसर अभ्यासामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन म्हणजे पर्यावरणाची जी हानी होत आहे, पर्यावरणाला जे नुकसान होत आहे, पोल्युशन, प्रदूषण, तर यांचा अभ्यास करता येतो आणि लुक्स फॉर देअर सोल्युशन आणि त्याच्यावरती काय उपाय मिळतायत का याचाही आपण अभ्यास करतो. इन द सेम वे एव्हरी सायन्स हॅज इट्स ओन एरियाज ऑफ स्टडी. आणि याच प्रकारे प्रत्येक शास्त्रामध्ये त्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. हिस्ट्री स्टडीज इव्हेंट्स ऑफ द पास्ट. त्याचप्रमाणे इतिहासामध्ये भूतकाळामधील घटनांचा अभ्यास केला जातो. इंडिव्हिज्युअल ऑर कलेक्टिव्ह ऍक्शन्स ऑफ ह्युमन बीइंग्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस. माणसाचे व्यक्तिगत, इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिगत म्हणजे त्या एकट्याने केलेल्या ज्या कृती आहेत, एकट्याने केलेली जी कामे आहेत, किंवा कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुपमध्ये, समूहामध्ये खूप साऱ्या लोकांनी, समाजाने एकत्रित येऊन ज्या कृती केल्यात, ऍक्शन म्हणजे काय, ज्या कृती केल्यात, जी कामं केलेली आहेत, तर त्याचा कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम होत असतो माणसांवरती. म्हणजे समजा की आता माणूस जर झाडे तोडतोय कायम, तर त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होणार आहे. मग ती एकट्याची कृती असू शकते किंवा समूहामध्ये, ग्रुपने ते काम केलेलं असू शकते.
they result in an environment that may be either favorable or unfavorable for the progress of society. आणि त्याच्यामुळे ज्या माणसांच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृती आहेत तर त्याचा परिणाम माणसांवरती फेवरेबल म्हणजे चांगला किंवा अनफेवरेबल म्हणजे वाईटही होऊ शकतो. दिस अफेक्ट्स अवर डे टू डे लाईफ आणि याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरती सुद्धा होत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ द पीपल ऑफ अ विलेज वर्क टुगेदर अँड हेल्प वन अनादर, द विलेज मेक्स गुड प्रोग्रेस. जर गावामधील लोकांनी वर्क टुगेदर म्हणजे एकत्र येऊन एकमेकांना मदत करून जर कामे केली तर त्या गावाचा विकास होतो. प्रोग्रेस म्हणजे त्याची प्रगती होते. हाऊएव्हर, इफ द पीपल कॅन नॉट कम टुगेदर, इट पुट्स ऑब्स्टॅकल्स इन द वे ऑफ इट्स डेव्हलपमेंट. आणि जर लोक जर एकत्र आली नाहीत तर त्याच्यामुळे त्यांच्या प्रगतीला, त्यांच्या विकासाला ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळा निर्माण होतो, त्यांचा विकास होत नाही. हिस्ट्री अटेम्प्ट्स टू फाइंड आउट आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स बाय स्टडिंग द वे ऑफ थिंकिंग ऑफ द पास्ट सोसायटीज, देअर ऍक्शन्स अँड द कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे हिस्ट्रीमध्ये इतिहासातल्या सोसायटीज म्हणजे मानवी जीवन जे लोक जगत होते तर त्यांचा विचार करण्याची काय पद्धत होती, थिंकिंग म्हणजे विचार करण्याची काय पद्धत होती, त्यांच्या कृती काय होत्या, त्यांनी काय कामे केली आणि त्यांचा कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचा काय परिणाम झाला, तर ह्याचा एकत्रित अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये केलेला आढळतो. The study of history make it possible for us to study what is and what is not favorable for the progress of human society. मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी काय चांगले आहे आणि काय चांगले नाही तर याचा विचार करण्यासाठी आपल्याला हिस्ट्री म्हणजे इतिहास मदत करतो. History thus provide us with guidelines about how we should behave today in order to shape a good future. आणि त्याच्यामुळे इतिहास आपल्याला मार्गदर्शन, गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शन देतो की आज आपण कसं वागलं पाहिजे की आपला जो फ्युचर म्हणजे भविष्य काळ आहे तो चांगला जाईल. By telling us the life stories of great people, history also serves to inspire and to motivate us. भूतकाळामधल्या शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्यामुळे आपल्याला इन्स्पायर म्हणजे आपण त्यांच्यापासून प्रभावित होतो आणि मोटिवेट म्हणजे तसंच काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट टू नो अबाउट द गिव्ह अँड टेक दॅट टूक प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन्स. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यामध्ये जी देवाणघेवाण झालेली आहे, सिव्हिलायझेशन म्हणजे संस्कृती, तर त्याची आपल्याला माहिती मिळते. वी लर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन आणि त्याचबरोबर मानवी जीवनाची प्रगती कशी झाली, वाटचाल कशी होती हे सुद्धा आपल्याला कळतं. वी ऑल्सो अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग आणि लोकांच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हेही आपल्याला समजतं. एव्हरी विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. प्रत्येक गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश यांना त्यांची स्वतःचा इतिहास असतो. सिमिलरली द अर्थ, इट्स माउंटन्स, वॉटर बॉडीज, the animal world, mankind all have their own history. त्याचप्रमाणे पृथ्वी, तिथले डोंगर, नद्या, नाले, ॲनिमल, प्राणी जगत, मनुष्य, मानवजात या सगळ्यांचा स्वतःचा वेगळा इतिहास असतो. एव्हरी सायन्स टू हॅज अ हिस्ट्री. प्रत्येक शास्त्राचा सुद्धा इतिहास असतो. इट टेल्स ऑफ द मेनी सायंटिफिक डिस्कव्हरीज दॅट ब्रॉट अबाउट इम्पॉर्टंट चेंजेस इन ह्युमन सिव्हिलायझेशन अँड ऑफ द सायंटिस्ट हू मेड दोज डिस्कव्हरीज. मानवी संस्कृतीमध्ये महत्वाचे बदल, इम्पॉर्टंट चेंजेस म्हणजे महत्वाचे बदल घडवून आणणारे जे शास्त्रीय शोध आहेत, सायंटिफिक डिस्कव्हरी म्हणजे शास्त्रीय शोध आहेत की ज्याच्यावरून आपल्याला कळतंय की जुन्या काळी लोक कशी राहत होती. संस्कृती म्हणजे काय, तिथे लोक कशा प्रकारे राहत होती, ती कसे कपडे घालत होती, काय भाषा बोलत होती, तर ह्या सगळे आपल्याला
त्या मानवी संस्कृतीमधून समजतं. आणि मग ते संस्कृतीमध्ये बदल कसे घडत गेले तर ते आपल्याला शास्त्रीय शोधांच्या आधारे समजतं. आणि ते जे शोध लावलेले जे शास्त्रज्ञ आहे तर त्याबद्दल माहिती आपल्याला इतिहासामध्ये कळते. द पास्ट अँड द फ्युचर, भूतकाळ आणि भविष्यकाळ. द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर आर लिंक्ड बाय अ कंटिन्युअस चेन ऑफ इव्हेंट्स. भूतकाळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे एकमेकांशी घटनांद्वारे जोडलेले असतात. फॉर एक्झाम्पल, जसं उदाहरणार्थ, द इंडियन पीपल फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू गेट इंडिपेंडन्स. भारतीय लोक इंग्रज सरकारविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढले. दिस इज अ हिस्टॉरिकल ॲक्शन. हे एक ऐतिहासिक कृती होती. ॲज अ रिझल्ट आणि त्याच्याचमुळे इंडिया बिकेम अन इंडिपेंडंट नेशन ऑन 15 ऑगस्ट 1947. आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतीय लोकांनी लढा दिल्यामुळेच भारत हा 15 ऑगस्ट 1947 साली एक स्वतंत्र राष्ट्र झाला. So we can say that independence was a consequence of an action. That means the Indian people's struggle for independence. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की भारतीय लोकांनी जे स्ट्रगल केलं म्हणजे जो लढा दिला तर त्याचाच कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं. In this way, the events of today are linked with past actions. आणि अशा प्रकारे आत्ता ज्या घटना घडत आहेत तर त्या भूतकाळाशी निगडीत आहेत. म्हणजे आता जे आपण स्वातंत्र्य भोगत आहोत तर ते भूतकाळामध्ये भारतीय लोकांनी लढा दिल्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. When we understand this, we realize that the future depends on past events. आणि याचाच अर्थ म्हणजे काय, जर आपल्याला हे जर व्यवस्थित समजलं असेल तर आपल्याला असं समजेल की आपलं भविष्य हे आपल्या भूतकाळावर अवलंबून असतं. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. आणि हेच आपल्याला इतिहासामधून शिकायला भेटतं. फॉर एक्झाम्पल, वी लर्न दॅट मॅन बिगॅन टू मेक टूल्स फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन नेचर, दॅट ही लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ फायर अँड दॅट ही इन्व्हेंटेड द व्हील. म्हणजेच काय, आपण शिकलो आहोत की माणसाने वेगवेगळे टूल्स म्हणजे हत्यारे बनवू लागला माणूस. आणि ते हत्यारे कशी बनवू लागला की जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या मटेरियल्स पासूनच, साहित्यापासूनच तो हत्यार बनवू लागला. म्हणजे दगड घ्या, दगडापासून तो हत्यार बनवू लागला, लाकडाचे हत्यार बनवू लागला. आणि अजून की त्याने आगीचा शोध लावला, आगीचा वापर कसा करायचा हे शिकला. त्याच्यानंतर त्याने चाकाचा शोध लागला. द नेक्स्ट जनरेशन्स ऍडेड टू दीज डेव्हलपमेंट्स. नेक्स्ट जनरेशन म्हणजे त्याच्या पुढची पिढी. म्हणजे आतापर्यंत आगीचा शोध लागला, हत्यारे बनवू लागला, चाक तयार केलं आणि त्याच्यानंतरच्या पिढीने त्याच्यामधून अजून प्रगती केली, अजून त्याच्यामध्ये भर घातली. म्हणजे चाकाचा शोध लागला तर बैलगाडी बनवली, बैलगाडीपासून 4 व्हीलर 2 व्हीलर अशा वेगवेगळ्या गाड्या बनवू लागला, अजून वेगवेगळे त्याच्यामध्ये शोध लागत गेले. टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड फर्दर हँड इन हँड विथ द फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ मॅन. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. तर माणसाच्या फिजिकल म्हणजे शारीरिक ताकदीने आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणजे बौद्धिक, म्हणजे माणसाने शारीरिक बळाचा सुद्धा वापर केला, आपल्या बुद्धीचा सुद्धा वापर करून तंत्रज्ञान विकसित केलं आणि स्वतःची प्रगती करून घेतली. दिस प्रोसेस इज गोइंग ऑन कंटिन्युअसली इव्हन टुडे. आणि ही अजून प्रगती कंटिन्युअस चालूच आहे. Inventions of today are only possible on the foundation of the discoveries and inventions of the past. आता जे इन्व्हेन्शन्स, आता जे नवीन नवीन शोध लागत आहेत तर त्याचा पाया हे जुन्या भूतकाळामधील जे शोध लागलेत तर त्याच्यावरतीच ते अवलंबून आहेत. जर जुन्या काळामध्ये माणसाला लिहिण्याचा शोध नसता लागला, माणूस बोलू शकला नसता, आगीचा शोध नसता लागला, चाकाचा शोध लागला नसता, तर आता जे नवीन नवीन शोध लागत आहेत तर ते करणं माणसासाठी अशक्य होतं. म्हणून आता माणूस जो काही प्रगती करत आहे तो आपल्या भूतकाळावरतीच डिपेंड आहे, अवलंबून आहे.
इथे बघा काही पिक्चर्स दिलेत. इन्व्हेन्शन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ द पास्ट. जुन्या काळामध्ये लोकांनी आगीचा कसा शोध लावला. हे दोन दगड एकमेकांवर घासले की आग लागते, ठिणगी तयार होते आणि त्या ठिणगी वाळलेल्या लाकडावर पडली की आग तयार होते. हा जुन्या काळामध्ये माणसांनी शोध लावला आणि त्याचाच वापर आपण प्रेझेंटमध्ये कसा करत आहोत. त्या आगीपासून आपण चूल तयार केली, बरोबर. चुलीवर आपण स्वयंपाक करू लागलो, सोलर कुकरचा वापर करू लागलो. हे तंत्रज्ञान विकसित झाले. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, म्हणजे टेलिफोन आले, कम्प्युटर्स आले, मोबाईल्स आले. तर हे सगळं जुन्या इतिहासामधल्या शोधावरतीच अवलंबून आहेत. ओके, समजला लेसन? थँक्यू.